खामगाव येथील मुक्तिधाम परिसरात कार्यरत असलेले श्री महाकाल भक्त मंडळ गेल्या तब्बल 40 वर्षांपासून धार्मिक परंपरा जपत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवत आहे। भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील लाभत आहे। उत्सवानिमित्त आदल्या दिवशी रात्रीपासूनच महापूजेचे आयोजन करण्यात येते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे भगवान महाकालांचा अभिषेक व महाआरती अत्यंत भक्तिभावाने पार पडते। या धार्मिक विधींमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाते। पूजा अर्चनेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। मंडळाच्या वतीने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने प्रसाद वाटप केला जातो। भाविक श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेत असून व्यवस्थापनाची विशेष दखल देखील घेतली जाते। दरवर्षी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे भक्तांमध्ये श्रद्धा व भक्तिभाव वृद्धिंगत होत असून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडत आहे। श्री महाकाल भक्त मंडळाच्या या कार्याचे भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। मी पवन शर्मा। इथे आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत। 40 वर्ष झालेले आहेत या अवधीत आमच्या सेवेला। इकडे मुक्तिधाममध्ये सर्व भक्तगण महाकाळाची सेवा करतात। महाशिवरात्रीच्या या पर्व काळावरती सर्व उत्साहाने यामध्ये या उत्साहात साजरी होतात आणि हा उत्सव साजरा करतात। महाकाळ मुक्तिधाममध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संध्याकाळी 7 वाजता महाआरती जी आहे ही दरवर्षीप्रमाणे असते आणि महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद हा फराळाचे आणि दुधाचे असे वाटप हे सर्वांना केले जाते। तर सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की कृपया सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, येथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, महादेवाचा सर्वांनी आशीर्वाद प्राप्त करावा। महाकाळ भक्त मंडळ असेच सेवेचे अनेक उपक्रम सदैव घेत असतात। तरी सर्वांनी त्या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा आणि आज आवर्जून सर्वांनी येथे येऊन महादेवाचे दर्शन घ्यावे, फराळाचा प्रसादाचा लाभ घ्यावा। संध्याकाळी 7 वाजताची महाआरती आहे आणि महाप्रसाद आहे, त्याचा सुद्धा लाभ घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, व्हायरल विषय, खामगाव।